राजकारण नीट समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाला एकाकी पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत. मला काय वाटतं, आपल्या गल्लीमध्ये 2 लोक बाहेरचे गुंड आले, तर आपल्या गणपती मंडळातले 2 लोक आपण तयार ठेवतो. मला वाटतं ते 2 जे आहेत ना 4, त्याला 4च लोकांना प्रतिबद्ध करू. आपलं काय होतं, मराठा क्रांती मोर्चाचं सगळ्यात मोठं फेल्युअर कोणतं होतं माहिती? संजय राऊतनी मुका मोर्चा छापलं, अख्खे मराठी तुटून पडले. मग दुसरं आलं, दुसरे तुटून पडले. मुख्य मुद्दा बाजूला पडला आणि तुटून पडण्यात आपली वेळ गेली. आत्ता आपल्याला उचकवलं जातंय ते आता त्याला मी काल सुनावलंय का, पण सगळ्यांनी त्याला आता उत्तर दिलं. आपले चांगली 11 लोकांची टीम तयार करा, त्यांनीच त्याला ठोकायचं, बाकी काय करायचं नाही. आणि आखीच वेळ आली समाजाला पण ठोकायची गरज आहे. म्हणजे दुसऱ्या आमच्या परिवाराची इज्जत काढायला लागला, एवढे तर फालतू नाही ना राहिले. तोच मुद्दा आहे. त्याच्यानंतर मराठा आरक्षण कायद्या बाबतीमध्ये जे आता महाधिवक्ता जे सराफ आहेत त्यांनी राजीनामा दिला, ते अजून जानेवारीपर्यंत केस आहे. पुढच्या महिन्यामध्ये परत सुनावणी आहे.